आताच्या लेक्चरला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे टाइप्स ऑफ सिस्टीम। या ठिकाणी मी 3 फिगर काढले। 3 फिगर मध्ये काय केलेलं आहे, मी बीकर घेतलेला आहे। प्रत्येक बीकर मध्ये काय घेतलेलं आहे, हॉट वॉटर घेतले। फक्त चेंज काय केलाय, तर पहिल्या फिगर मध्ये जर आपण बघितलं तर हा जो काय बीकर आहे तो बीकर ओपन आहे। दुसऱ्या फिगर मध्ये त्या बीकरला त्याच्यावर एखादी लीड किंवा एखादी प्लेट घेऊन आपण काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे। तिसऱ्या ठिकाणी काय केलंय, हॉट वॉटरचं बीकर काय केलेलं इन्सुलेटर मध्ये ठेवलेलं आहे। आता यामुळे काय होतं बघा, जर आपल्या पहिल्या बीकरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की या ठिकाणी काय होतं, ही जी काय आपण स्टडी करतो हॉट वॉटरची, कारण हॉट वॉटर या ठिकाणी सिस्टीम म्हणून आपण वापरणार आहे। कारण आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला बघितलं सिस्टीम कशाला म्हणतात, ज्या युनिव्हर्सच्या पोर्शनचा आपण स्टडी करतो थर्मोडायनेमिक्स मध्ये त्याला सिस्टीम म्हटलं जातं। ह्या तिन्ही बीकर मध्ये आपली सिस्टीम कोणती आहे, हॉट वॉटर हे काय सिस्टीम आहे। तर पहिल्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की जर आपण हॉट वॉटर एखाद्या ओपन बीकर मध्ये ठेवलं तर त्या वॉटरचे व्हेपर त्या बीकर मधून बाहेर जाताना आपल्याला दिसतील। त्याचबरोबर त्या बीकरची एनर्जी सुद्धा त्याच्यातून बाहेर निघून जाणार, कारण का थोड्या वेळानंतर त्या बीकरचं टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं। टेम्परेचर डिक्रीज होते याचा त्याच्यातून जी एनर्जी होती ती एनर्जी काय झाली, एन्व्हायरमेंट मध्ये काय झाली, निघून गेली। त्याचबरोबर जे काय व्हेपर्स जातात त्याच्यावर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्या ठिकाणी काय होतं, तर मॅटर जो आहे सिस्टीम मधला जो मॅटर, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे आपण वॉटर घेतलं तो मॅटर सुद्धा काय होतो, सराउंडिंग मध्ये काय होतो, एक्सचेंज होतो। तर हा झाला सिस्टीमचा पहिला टाइप। पहिल्या टाइप मध्ये काय होतं, मॅटर ऍज वेल एज एनर्जी ह्या दोघांचं जर का सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होत असेल तर अशाला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ऍज ओपन सिस्टीम। तेव्हा पहिली सिस्टीम कोणती आहे, इट इज ए ओपन सिस्टीम। काय म्हणू शकतो आपण, ओपन सिस्टीम कशाला म्हणू शकतोय, इन विच ज्या सिस्टीम मध्ये काय होतं, मॅटर ऍज वेल एज एनर्जी, मॅटर ऍज वेल एज एनर्जी, मॅटर ऍज वेल एज एनर्जी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग्स, सिस्टीम अँड सराउंडिंग्स। कशाला म्हणायचं ओपन सिस्टीम, ज्या सिस्टीम मध्ये काय घडतं, मॅटर आणि जी काय एनर्जी आहे जसं सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होतं, एक्सचेंज होतं, असे सिस्टम म्हटलं जातं ओपन सिस्टीम। दुसऱ्या बीकर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर दुसऱ्या बीकर मध्ये आपल्याला एक लक्षात येईल की या बीकर मध्ये जरी आपण हॉट वॉटर घेतलं असलं तर काही वेळानंतर त्या हॉट वॉटरचं टेम्परेचर कमी होतं। टेम्परेचर कमी झालं याचा अर्थ काय, त्या हॉट वॉटर मधली एनर्जी काय झालेली आहे, बाहेर निघून गेलेली आहे। मात्र या ठिकाणी हा बीकर आपण काय केलाय, प्लेट किंवा त्याच्यावर लीड ठेवून क्लोज केलाय, बंद केलाय। याचा अर्थ वॉटरचे जे काय व्हेपर या ठिकाणी क्रिएट होते ते व्हेपर ह्या बीकर मधून जाऊ शकणार नाहीत बाहेर, म्हणजे ते ऍक्च्युअली त्या सिस्टीम मध्येच आतमध्ये राहते। म्हणजे या ठिकाणी जो मॅटर होता तो मॅटर काय झाला नाही, एक्सचेंज नाही झाला, फक्त एक्सचेंज काय झालं, एनर्जी काय झाली, एक्सचेंज झाली। अशा सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड एज क्लोज्ड सिस्टीम। म्हणजे आपण सेकंड सिस्टीम कोणती होणार आहोत, इट इज ए क्लोज्ड सिस्टीम। याची डेफिनेशन कशी करता येईल, इन विच ज्या सिस्टीम मध्ये काय होतं, ओनली फक्त काय एक्सचेंज होतं, ओनली एनर्जी नॉर मॅटर एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग्स, एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग्स। कुणाला म्हणायचं क्लोज सिस्टीम, ज्या सिस्टीम मध्ये फक्त काय होतं, जी काय एनर्जी आहे तेवढी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होते, एक्सचेंज होते, अशा सिस्टीमला म्हणायचं आहे ओपन सिस्टीम। फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतोय, हॉट वॉटर इन ए क्लोज्ड बीकर। आणि थर्ड ठिकाणी आपण काय केलेला आहे, तो हॉट वॉटरचा जो बीकर आहे तो आपण ठेवलेला आहे इन्सुलेटर मध्ये। इन्सुलेटरचं काम काय असतं, ते इन्सुलेटर काय करतो, जी काय हीट असेल किंवा जी काय एनर्जी असेल ती एनर्जी काय करत नाही, एक्सचेंज करत नाही। म्हणजे काय थोडक्यात आतमध्ये जर सिस्टीम असेल तर सिस्टीम मधली जी काही एनर्जी असणार ती बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची एनर्जी सुद्धा आतमध्ये येणार नाही। हे कशामुळे घडणार, या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, इन्सुलेटर वापरलेलं आहे। त्याचबरोबर आपण काय केलं, या ठिकाणी जो काय बीकर आहे त्या बीकरला सुद्धा काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे। म्हणजे ह्या बीकर मधून मॅटर पण बाहेर जाणार नाही या प्लेटमुळं, आणि इन्सुलेटर असल्यामुळे त्या ठिकाणी एनर्जी सुद्धा बाहेर निघून जाणार नाही किंवा बाहेरची एनर्जी पण आत येणार नाही। अशा सिस्टमला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम। थर्ड कोणते, थर्ड वन इज अ isolated system
याच्यामध्ये याचे डेफिनेशन काय होईल, इन विच, याच्यामध्ये काय होतं, मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी cannot exchange between कशामध्ये एक्सचेंज होत नाही, बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग्स. अशा टाईपच्या ह्या 3 सिस्टीम आहेत. एक आहे ओपन सिस्टीम, सेकंड वन इज क्लोज सिस्टीम, थर्ड वन इज अ आयसोलेटेड सिस्टीम. आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. तर सिस्टीमच्या 2 प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. फर्स्ट वन इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, सेकंड वन इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता हे एक्सप्लेन कसं होईल बघा. आता एक्झाम्पल म्हणून आपण काय केलं, समजा फॉर एक्झाम्पल हा एक कंटेनर घेतला. या कंटेनर मध्ये मी काय केलेलं आहे, एक गॅस फिल केलेला आहे. गॅस या कंटेनर मध्ये मी भरलेला आहे. आता ह्या भरलेल्या गॅसचं मास समजा मी एम घेतलं, त्यानंतर या गॅसचं व्हॉल्यूम समजा फी असेल, या गॅसचं प्रेशर पी असेल, या गॅसचं टेम्परेचर टी असेल, आणखीन या गॅसचे काय नंबर ऑफ मोल्स आहेत ते समजा एन असते. हा जो गॅस भरला त्याच्या समजा मी ह्या काही प्रॉपर्टी घेतल्या, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स घेतले, मास घेतलं, व्हॉल्यूम घेतला, प्रेशर घेतला आणि टेम्परेचर घेतलं. आता मी काय केलं, हा जो कंटेनर होता, ज्या कंटेनरमध्ये मी हा गॅस भरलाय, तो कंटेनर मी 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला. काय केलं, 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. आता 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर पुन्हा मी काय केलं, ह्या एका पार्ट मध्ये येणार आहे पुन्हा ह्या प्रॉपर्टी चेक केल्या. म्हणजे काय केलं, या पहिल्या पार्ट मध्ये आता मास किती असणार, अगोदर ओव्हरऑल मास किती होता, एम. आता मला फक्त एका पार्ट मधलं मास काढायचं. आता केलेलं आपण काय, ऍक्च्युली त्या एका कंटेनरचं 3 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन केलं. याचा अर्थ याच्यामध्ये जो काय मास असणार आहे त्याचं ते सुद्धा 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले असेल. म्हणजे एका पार्ट मध्ये मास किती आला, m/3. म्हणजे 3 पार्ट मध्ये हे मास किती येणार, m/3 असेल. ते समजा आपण याचा व्हॉल्यूम घ्यायचा. अगोदर व्हॉल्यूम किती होता, फी होता. 3 भागामध्ये डिवाइड केल्यानंतर व्हॉल्यूम किती होणार, फी/3, फी/3. समजा याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे, म्हणजे तिन्हीमध्ये नंबर ऑफ मोल्स जे काय असतील त्यात सुद्धा 3 इक्वल पार्ट मध्ये काय झालं, डिवायडेशन झालं. म्हणजे नंबर ऑफ मोल्स पहिल्या भागामध्ये येतील n/3, दुसऱ्यामध्ये असेल n/3, तिसऱ्यामध्ये सुद्धा किती असतील n/3. मात्र जर आपण आता टेम्परेचर कडे आलो तर अगोदर जे काय गॅसचं टेम्परेचर होतं अगदी तेवढंच टेम्परेचर प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या गॅसचं राहणार आहे. म्हणजेच डिवायडेशन जरी आपण त्या ठिकाणी गॅसचं केलं तर गॅसचं टेम्परेचर चेंज झालेलं नाही. तिन्ही ठिकाणी टेम्परेचर किती असणार आहे, प्रत्येक भागामध्ये टेम्परेचर हे Tच असणार आहे. जसं टेम्परेचर चेंज होत नाही तसं तिन्ही भागामधला प्रेशर सुद्धा चेंज होत नाही. पहिल्या भागामध्ये पण प्रेशर पी असेल, दुसऱ्या भागामध्ये पण प्रेशर पी असेल, तिसऱ्या भागामध्ये सुद्धा प्रेशर काय असेल, पीच असेल. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ह्या ज्या आपण प्रॉपर्टी घेतल्या त्या प्रॉपर्टी पैकी काही प्रॉपर्टी अमाऊंट नुसार काय होत होत्या, चेंज होत होत्या. म्हणजे अमाऊंट कमी झालं की त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय होत होती, चेंज होत होती किंवा कमी होत होती. म्हणजे उदाहरणार्थ मास, त्यांनी पूर्ण कंटेनर मध्ये मास होतं m, मात्र 3 भागामध्ये डिवाइड केल्यानंतर एका भागामध्ये मास किती आलं, m/3. म्हणजे मास काय झालं, अमाऊंट नुसार चेंज झालं. मात्र जर आपण टेम्परेचरचा विचार केला तर टेम्परेचर मात्र काय झालं नाही, अमाऊंट नुसार काय झालेलं नाही, चेंज झालेलं नाही. याच्यावरच्या 2 ज्या काय प्रॉपर्टी आहेत प्रॉपर्टीचे आपण डेफिनेशन करू शकतो. त्यापैकी पहिली कोणती आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुणाला म्हणायचं आहे, जी प्रॉपर्टी अमाऊंटवर डिपेंड असते. मग याच्यात काय अमाऊंटवर डिपेंड असणारे कोणते, मास अमाऊंटवर डिपेंड होतं म्हणून तरी काय झालं, डिवायडेशन केलं, त्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर सबस्टन्सचं त्याची किंमत सुद्धा कमी झाली. व्हॉल्यूम सुद्धा अमाऊंटवर डिपेंड होता, त्याचबरोबर नंबर ऑफ मोल्स सुद्धा काय होते, अमाऊंटवर डिपेंड होते. म्हणजे अमाऊंटवर डिपेंड असणाऱ्या प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि अमाऊंटवर डिपेंड नसणाऱ्या प्रॉपर्टी कोणत्या, दीज आर कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीसाठी डेफिनेशन काय लिहू शकतोय, कशाला म्हणायचं, डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर किंवा आपण सबस्टन्स या ठिकाणी म्हणू शकतो. अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टीम.
ऑन प्रेझेंट इन सिस्टीम. म्हणजे काय, सिस्टीम मध्ये तो मॅटर किती अमाऊंट मध्ये आहे त्याच्यावर डिपेंड असणारी प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहू शकतो. एक्सटेन्सिव्ह मध्ये काय लिहू शकतोय, त्याच्यामध्ये मास येईल, त्यानंतर व्हॉल्यूम येईल, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स येतील. मास, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. अजून आहेत प्रॉपर्टी ज्या पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतील. आता मग इंटेन्सिव्ह साठी काय, फक्त हा पहिला वर्ड फक्त बदलायचा. ज्या ठिकाणी डिपेंड आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे, इन डिपेंड. म्हणजे कुणाला म्हणायचं, ज्या प्रॉपर्टी इन डिपेंड ऑन. कशावर इन डिपेंड असतात, अमाऊंट ऑफ मॅटर, मॅटरच्या अमाऊंटवर. प्रेझेंट इन सिस्टीम, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. याचे एक्झाम्पल कोणते येतील, तर या ठिकाणी आपण मगाशी भेटले. एक्झाम्पल कोणतं येतं, टेम्परेचर चेंज होत नाही, प्रेशर चेंज होत नाही. याचे एक्झाम्पल टेम्परेचर येईल, प्रेशर असेल, त्यानंतर बॉइलिंग पॉइंट येईल, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट येईल, त्याच्यानंतर डेन्सिटी. आपल्याला माहित आहे वॉटर आपण किती घेतलं, कितीही वॉटरचं प्रमाण असेल तर वॉटरचा कधीही बॉइलिंग पॉइंट चेंज होत नाही, वॉटरची कधीही डेन्सिटी चेंज होत नाही. म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट नुसार चेंज होत नाही, म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंटवर डिपेंड नसते, अशा प्रॉपर्टीला म्हणायचं आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जी प्रॉपर्टी अमाऊंटवर डिपेंड असते अशा प्रॉपर्टीला म्हणायचं आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर याच्या पुढे बघा, समजा आपण काय केलं, दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घ्यायचा. म्हणजे काय करायचं, आपल्याला रेशो घ्यायचा आहे, रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दोन समजा आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला, दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो घेतला तर काय होतं बघा. समजा मला रेशो घ्यायचा आहे मास आणि व्हॉल्यूमचा. हे दोन कोणत्या प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जर मी काय घेतलं, मास अपॉन व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला घेतला तर आपल्याला माहित आहे मास अपॉन व्हॉल्यूम इज नथिंग बट एक असतं डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम इज काय, डेन्सिटी. आणि डेन्सिटी ही कधीही अमाऊंटवर डिपेंड नसते. म्हणजेच डेन्सिटी कोणत्या प्रॉपर्टीमध्ये येणार, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मात्र मास आणि व्हॉल्यूम ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. म्हणजे याच्यावरून अजून एक आपल्याला या ठिकाणी गोष्ट लक्षात येते की जर आपण दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला तर त्या दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा काय असतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल वगैरे एमसीक्यूज ला आलेत किंवा एक्झाम्पल वगैरे तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, जर ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाईल एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट करा म्हणून, तर अशा वेळी त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत फक्त एवढाच विचार करायचा की ती प्रॉपर्टी जी आपल्याला दिलेली असेल त्याचं जर आपण अमाऊंट चेंज केलं. समजा आपण बीकरमध्ये पाणी घेतलं, समजा 100 ml आपल्याकडे वॉटर आहे, समजा आपण ते दोन बीकरमध्ये 50 ml डिवाइड केलं, तर त्याचं डिवायडेशन केल्यानंतर त्याची कोणकोणती प्रॉपर्टी चेंज होते. म्हणजे त्याचं मास चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतो, डेन्सिटी बदलली की नाही हे बघायचं. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळी तुम्हाला एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह फाइंड आउट करायचं तेव्हा कोणता क्लू वापरायचा, त्याचं अमाऊंट बदलल्यानंतर ती प्रॉपर्टी चेंज होते की नाही याच्याबद्दल विचार करायचा. जर अमाऊंट नुसार ती प्रॉपर्टी चेंज होत असेल तर त्यावेळी त्याला म्हणायचं आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जी प्रॉपर्टी अमाऊंट नुसार चेंज होत नाही त्याला म्हणायचं आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी.